शेतकऱ्यांनंतर कराडच्या मुलाच्या मॅनेजरनंच कोर्टात धाव घेतली। माहितीनुसार 1 वर्ष जुनी असलेल्या या वादात पोलिसांनी फिर्यादच घेतली नाही, त्यामुळे अखेर हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं। काय आहे वाल्मिक कराडच्या मुलावर आरोप आणि मुलानंच मॅनेजरवर काय आरोप केले पाहूया। वाल्मिक कराड नंतर आता त्याच्या पोराचाही पाय खोला जाण्याची चिन्ह आहेत। वर्षभराआधीच दाखल तक्रारीवरून कराडचा मुलगा सुशील कराडसह 3 अडचणीत येण्याची शक्यता आहे। परळीत थम्सअपची एजन्सी कराडचा मुलगा सुशील कराडच्या नावावर होती। 2020 पासून कराडचा या एजन्सीत सोलापूरमधील एक कोळी व्यक्ती मॅनेजर पदावर होता। तक्रारीनुसार गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडनं त्याच्याच मॅनेजरच्या घरात घुसून लूट आणि मारहाण केली। अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला। बंदुकीच्या धाकानं मॅनेजरच्या मालकीच्या 2 कॉन्क्रीट वाहणाऱ्या ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि घरातलं सोनं लुटल्याची तक्रार कराडच्या मुलाच्या नावे आहे। आरोपांनुसार याबद्दल मॅनेजरच्या पत्नीनं MIDC पोलीस ठाण्यात कराडच्या मुलासहित 3 गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचली, मात्र तिथं गुन्हा घेण्यात आला नाही। यानंतर सोलापूरचे कमिशनर, सोलापूरचे SP, बीडचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पोस्टानं तक्रारी पाठवल्या, तरीही उपयोग झाला नाही। पोलीस तक्रारच घेत नसल्यामुळे अखेर ऑगस्ट 2024 ला मॅनेजरच्या पत्नीनं सोलापूर जिल्हा कोर्टाचं दार ठोठावलं। आता कोर्टानं आरोपींना त्यांची बाजू मांडण्यासाठी 13 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। सरतेशेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला। त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवल्यानंतर आज रोजी चौकशीसाठी तारीख नेमली होती, परंतु आरोपीचे वकील नसल्यामुळे सदर प्रकरणास 13 जानेवारी ही तारीख देण्यात आली। तिकडे कराडच्या मुलानंही या विरोधात मॅनेजरवर आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल केलाय। कराडच्या मुलाच्या तक्रारीनुसार संबंधित मॅनेजर गेल्या 4 वर्षापासून त्यांच्या एजन्सीत कामाला होता। मॅनेजरनं विश्वास संपादित करून एजन्सीचे पैसे स्वतःच्या बँक खात्यात वळवले। हा सारा अपहार 1,08,37,000 असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय। गेल्या वर्षात मॅनेजरच्या कुटुंबानं परळी सोडून सोलापूरला मुक्काम हलवलाय। वाल्मिक कराडच्या मुलाची तक्रार घेण्यात आली असली तरी मॅनेजरच्या पत्नीला मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टाचा आधार घ्यावा लागलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।